रोजची सकाळ अशीच आपण लावलेल्या झाडांच्या फुलांनी झाली ना तर भारी वाटतं की नाही. मला तर इतकं भारी वाटत होते ना, तर असं बघितलं की अजून उत्साह वाढतो झाडं लावण्याचा. म्हणलं अजून 2-3 झाडं आणावात. मग संध्याकाळी आणायला जाणारच होतो, पण त्या आधी देवपूजा वगैरे सकाळची करून घेतली आणि मग नंतर प्रश्न पडला नाश्त्यात काय बनवायचा. मग नाश्त्यात रात्रीचा भात उरलेला होता, म्हणलं चला आता तोच परतावा, कारण तो मला पण खूप आवडतो, कारण इतका भारी लागतो ना. आणि रात्रभर भात मुरलेला असतो त्यामुळे तो परतल्यानंतर इतका भारी लागतो. मग त्यानंतर नाश्ता वगैरे केला. नंतर डुबूचं हे असं काही खेळणं चालू होतं. त्याने बेट लावला होता ना, तर एकदम मुलगीच वाटत होती. आणि मग त्याचं खेळणं बघून झाल्यानंतर मग माझ्या थोडं झाडांना पाणी घालायचं बाकी होतं. ऊन पडतं, घडीत पाऊस पडतो आणि जास्त ऊन पडलं की ते माती लगेच सुकून जाते. त्यामुळे झाडांना पाणी घातलं. त्यानंतर दरसुबाईची औषधं बाकी होती, तिची काय ताप उतरायला तयार नाही, मग तिला औषध दिले. संध्याकाळच्या टायमिंगला चहा घेतला. चहा घेऊन झाल्यानंतर तिला परत आम्ही खाला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. तर असा होता दिवस. त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.